नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचन मध्ये। मी कैरी घेऊन काय करते, आपली सिरीज चालू आहे कांदा आणि कैरीचे पदार्थ। तर मग आज आपण करणार आहोत कांदा आणि कैरीचं लोणचं। चला तर मग इथं आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे हा जो मसाला आहे लोणच्यासाठीचा तो तयार करून घेऊयात। हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भाजून बारीक करून घ्यायचा आहे। इथे आपण एक कढई तापत ठेवलेली आहे। आता यामध्ये कलौंजी, मेथी, मोहरी आणि बडीशोप हे सगळं आपल्याला घालायचं आहे। कोरडंच भाजायचं आहे आपल्याला, तेल घालून भाजायचं नाही। आणि हे अगदी एक अर्धा ते 1 मिनिट आपल्याला भाजायचं आहे, जेणेकरून हे गरम व्हावं आणि याचा थोडासा छान असा सुगंध यावा। तुम्ही बघू शकता आता मोहरी थोडीशी लालसर झालेली आहे, बडीशोप सुद्धा आता आपली चांगली व्यवस्थित झालेली आहे। आता गॅस बंद करूयात आणि हे गार झाल्यावर आपण हे कुटून घेऊयात। आता आपण पुन्हा कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला लोणच्यासाठी जे तेल लागणार आहे ते आपण तेल तापवायचं आहे आणि पूर्ण गार करून घ्यायचं आहे। साधारण इथे आपण 1 वाटी तेल घेतलेलं आहे आज, ज्या प्रमाणात आपण करणार आहोत। साधारण आपले कांदे जे आहेत ते पूर्ण बुडतील एवढं तेल आपल्याला घ्यायचं आहे। सो तुम्ही ज्या प्रमाणात करणार असाल त्या प्रमाणात तुम्हाला तेलाचा अंदाज घ्यावा लागेल। आपलं तेल आता पूर्ण कडकडीत तापलेलं आहे, ते बंद करून घ्यायचं आहे आणि ते रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे। आता इथं मी सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मोहरीचं तेल घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेल, जे कुठलं तेल वापरत असाल ते सुद्धा चालेल। आता आपण लोणचं सगळं मिक्स करून घेऊयात। त्यासाठी आधी इथे आपण किसलेली कैरी घेतलेली आहे। तुम्ही ज्या प्रमाणात करणार असाल त्यानुसार कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुमचं कैरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। माझी कैरी बऱ्यापैकी आंबट आहे, त्यामुळे मी इथे साधारण 1 पाव वाटी किंवा 2 मोठे चमचे कैरी घेतलेली आहे। आता या कैरीमध्ये आपण हा जो मसाला वाटून घेतलेला होता हा मसाला आपण घालून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे हिंग, हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे। हे अगेन तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं लागणार आहे तेवढं घेऊ शकता, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार। आता आपण यामध्ये घालणार आहोत गूळ। आता कैरी माझी मी म्हटल्यानुसार बऱ्यापैकी आंबट आहे, पण लोणचं थोडं आंबट आणि गोड असं दोन्ही छान लागतं, म्हणून मी साधारण 2 चमचे मोठे गूळ घेतलेला आहे। आता आपण यात मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कांदे पण आहेत, सो कांद्याचंही मीठ आपण आत्ता घालून घेत आहे। सो मीठ, मसाले सगळे कांदा आणि कैरी दोन्हीचे मिळून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात। मी पावडर गूळ वापरते, त्यामुळे गुळाची पावडर डायरेक्ट घातलेली आहे। जर तुमच्याकडे गुळाचे खडे किंवा ढेप असतील तर तुम्हाला तो गूळ एकदम बारीक करून घ्यावा लागेल, जेणेकरून तो कैरी बरोबर व्यवस्थित मिक्स होईल। या लोणच्याच्या मसाल्यात आपण जे मोहरी, मेथ्या, कलौंजी आणि बडीशोप घातलेली आहे, यातली बडीशोप आणि कलौंजी ही मुद्दाम आपण घालतो कारण ही अतिशय शरीरासाठी गार असते, म्हणून आपण यात वापरत आहोत। जर तुमच्याकडे कलौंजी नसेल तर स्किप केली तरी चालेल। मिक्स करून झालेलं आहे। आता हे आपल्याला कांद्यामध्ये भरायचं आहे। आता मी तुम्हाला दाखवते, इथे मी हे असे छोटे कांदे घेतलेले आहेत, ज्याला सांबारचे कांदे म्हणतात। असे तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसतील तर तुम्ही नॉर्मल कांदे घेतले तरी चालतील। आणि तुम्ही बघू शकताय मी या कांद्यांना अशा मध्ये मध्ये चिरा पाडून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला हा कैरीचा मसाला भरता यावा। सो आता आपण हे कांदे भरून घेऊयात। मी तुम्हाला दाखवते, अशा प्रकारे आपल्याला हे कांद्यांमध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे। मी छोटे कांदे मुद्दाम घेतलेले आहेत, जेणेकरून एका वेळी आपल्याला एका फोडीसारखा एक कांदा घेता येतो आणि तो व्यवस्थित खाऊन संपवता येतो, म्हणून मी छोटे कांदे घेतलेले आहेत। पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमचे नॉर्मल जे आपले स्वयंपाकातले कांदे असतात ते घेतले तरी चालतील। ते खाताना आपण त्याच्या फोडी करून सुद्धा खाऊ शकतो।
जसं आपण भरलं वांग करताना वांग भरतो त्याच प्रमाणात आपल्याला हे कैरीचं मिश्रण जे आहे ते कांद्यामध्ये भरायचं आहे। आता मी अशा प्रकारे हे सगळे कांदे भरून घेते। तुम्ही बघू शकताय मी असे सगळे कांदे भरून घेतलेले आहेत। आता हे कांदे आपल्याला एका बरडीत किंवा बाउलमध्ये भरायचे आहेत आणि त्याच्यावर तेल घालायचं आहे। आता हे इन्स्टंट लोणचं आहे, म्हणजे हे खूप जास्त दिवस टिकत नाही। हे साधारण फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर 1 आठवडा वगैरे राहू शकतं जास्तीत जास्त। त्यामुळे हे इन्स्टंट आहे, हे लगेच करून लगेच खायचं ताजं लोणचं आहे। तर अशा प्रकारे आता मी हे कांदे सगळ्यात की नाही भरलेले ते या बरणीमध्ये ठेवते। जर तुमचा थोडासा कैरीचा मसाला उरला तर तो सुद्धा कांद्यांबरोबर मध्ये मध्ये तुम्ही घालू शकता। आता आपलं लोणचं भरून झालेलं आहे कांदे। आता हे आपण जे तेल घेतलेलं होतं गरम करून ते आता गार झालेलं आहे, ते या कांद्यावर आपल्याला फक्त सोडायचं आहे। अशा प्रकारे आता हे तेल भरल्यावर आपलं लोणचं एकदम तयार आहे। हे साधारण आठवडाभर टिकतं आणि तुम्ही ह्याला लगेच सुद्धा खाऊ शकता। तर असं हे कांदा कैरीचं चटपटीत लोणचं तयार आहे। मस्त गरम गरम वरण भात आणि हे लोणचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं, किंवा तुम्ही दही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। कधी करून बघताय मग। धन्यवाद।